नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नम्रता प्रशांत कसबे आणि जयश्री शिवाजी पवार या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. पुण्यातलं उंडरी हा परिसर आणि तिथेच राहणारी ही दोन्ही कुटुंब, मैत्रीच्या गप्पा, घरातल्यांची मतं आणि मग इतकी वर्ष जपलेलं नातं. चला सगळ्याच आठवणींना उजाळा देऊया आणि आजच्या भागात काय घडणार ते बघूया. नमस्कार. 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 नमस्ते. नमस्कार. या उखाणा. शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला कधी शक्तीने कधी युक्तीने. बरं. प्रशांतरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. तुम्ही? दर्जेदार कार्यक्रम होम मिनिस्टर, नम्रताची साथ मिळव जन्मजीवनी हीच जीवनभर. अरे वा. जरा जरा इकडचं तिकडे जा. तुम्ही? लतिकाने भरले हिरव्या पानांचे चुडे, शिवाजीरावांचे नाव घेते होम मिनिस्टर फेम आदेश भाऊजींच्या पुढे. अरे वा. तुम्ही? माझ्या सह्याद्रीच्या कड्याकपारातून वाहते कृष्णा कोयना, अगदी भरभरून जयश्रीचं नाव घेतो छत्रपतींना स्मरून. अरे वा वा वा. मग सांगा, बालपण कुठलं तुमचं? माझं बोपोडीतलं माहेर. तुमचं? माझं बालपण पूर्ण साताऱ्यामध्ये गेलं. तुमचं? कराड मध्ये जिंतेगाव. तुमचं? कराडच, बेलवडे हवेली. मग आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. त्या ननंदबाई. नमस्कार. ते दीर आहेत. नमस्कार. त्या जाऊबाई. हो. आणि आई पप्पा. नमस्कार आई बाबा. नमस्कार. तुम्ही ओळख करून द्या. ही माझी भाऊजय कोमल. नमस्कार. हे माझे भाऊ. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. ही माझी जाऊ सायली. नमस्कार. ही माझी बहीण. हो. ते माझे दीर. आणि नमस्कार. ती जाऊ माझी उर्मिला. बरं बरं बरं. आज मी सुरुवात आई बाबांपासून करणार आहे. काय सांगाल लेकीबद्दल? मुलगी छानच आहे माझी. आम्ही कधी म्हटलं? आणि जावई? जावई पण खूपच छान आहे, तिच्यापेक्षा खूपच छान आहे जावई. तिच्यापेक्षा जावई खूपच छान. काय म्हणजे का असं काय हो? हे काय असं काय? किती वर्ष झाली मुलीच्या लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्षात या कन्क्लुजन वर आलेले आहात की मुलीपेक्षा जावई जास्त चांगले? नाही, पण खूपच छान आहेत आमचे जावई. होय. म्हणजे असे जावई सगळ्यांना मिळावं, मी अशी बोलते. आता कसं बुक करून टाकले तुम्ही? हा नाही, असे जावई सगळ्यांना मिळावं. हा नाही देणार आता मी नाही तुम्हाला. ना? आम्ही ठेवलंय. माझ्या मुलीबद्दल सांगायचं तर मला विशेष आनंद होतोय की हा मैत्री स्पेशल एपिसोड आहे. हो. आणि माझ्या मुलीची विशेषता तिची मैत्री हीच आहे. तिच्या बऱ्याचशा बालवाडीपासूनच्या मैत्रिणी त्यांचे आई वडील आमचे फॅमिली फ्रेंड झालेले आहेत आता, आणि मैत्रीसाठी काहीही, अरे वा. असं तिचं स्वभाव आहे. जावयांविषयी काय विचारायच्या आधी सांगतो की जावई पण अगदी जावईच नाही, जावयांचा परिवार सुद्धा अतिशय आम्ही भाग्यवान आहोत की इतके चांगले आम्हाला सोयर संबंध पण मिळाले. तुमची मैत्री कधीपासूनची? आमची मैत्री 2012ला झाली. हा. आम्ही एका कॉलेजमध्ये एकत्र शिकवायला जॉईन झालो. ऍक्च्युली मी शिकवायला लेक्चररशिप मध्ये आणि ती लायब्ररियन म्हणून जॉईन झाली. बरं. अगदी 1-2 दिवसांचाच फरक होता दोघींच्या जॉईनिंग मध्ये, पण कॉलेज अगदी सुरुवातीचं होतं, त्यामुळे मग तिथे स्टाफ पण लिमिटेड होता आणि आमच्या दोघींचं थोडं वक्तृत्वावर प्रभाव असल्यामुळे ऍडमिशन. तुम्हाला तेच विचारायचंय, खूप बोलता का नवऱ्याला? ते नवऱ्यांनाच विचारा. ही प्रॅक्टिस कुठे झाली वक्तृत्वाची? म्हणून बाकी काय. कॉलेजचं पहिलं वर्ष होतं आणि आम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून दोघी एका टेबलवरती बसायचो. हो. आणि मग आमचं कामच होतं बोलणं आणि ऍडमिशन करणं वगैरे, हे काम होतं. आणि आम्ही दोघी प्रोफेशनल असता कधी मैत्री झाली आणि खूप घट्ट मैत्री झाली, ते आम्हाला कळलं. घरी सुद्धा खूप बोलतात का हो या? मला नाही बोलत. तुम्हाला नाही, पण घरात एकंदरीत बोलण्यात, एकंदरीत म्हणजे दोघांमध्ये बोलण्याचं प्रमाण जास्त कोणाचं असं विचारलं तर ते त्यांचं आहे. त्यांचंच. शिक्षकी पेशामध्ये बोलण्यालाच जास्त महत्व आहे. सो हो ना. नाही, तिचं वैशिष्ट्य म्हणजे बोलण्यापेक्षा जास्त हसतच असते. ते निम्मा वेळ लोकांना कळतच नाही की ती बोलते काय. तुमचं काय म्हणणं? कोण जास्त बोलतं? अर्थातच एकमताने निर्णय दिलाय.
यांचा स्वभाव कसा आहे? नम्रताविषयी बोलायचं झालं तर ती खूपच हळवी आणि फॅमिली ओरिएंटेड आहे. मुलं, फॅमिली, घरच्या सगळ्यांशी तिचं खूपच म्हणजे जॉब आणि हे सगळं करता करता ती सगळ्यांची खूप काळजी घेते. खूप साऱ्या गोष्टी मी शिकले, कारण एखादा कार्यक्रम कसा सेलिब्रेट करायचा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा मिळवायचा हे मी नम्रताकडून शिकले. पण दोघींचं एकमेकींच्या घरी जाणं येणं आहे. हो हो खूप. तुम्हाला विचारतो, कसं जमलं तुमच्या दोघांचं? आमच्या दोघांचं जमलं म्हणजे एका वधूवर सूचक मंडळामध्ये आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे ताईंचं नाव नोंदवायला गेलेले आणि त्याच वेळी माझे आई बाबा माझं नोंदवायला गेले होते. त्यावेळी यांचा लग्नाचा अगदीच विषय नव्हता, पण तिथे पप्पांना कोणीतरी सांगितलं की अहो तिथे एका मुलीचे आलेले आहेत, तुमचा मुलगा इंजिनियर आहे, तीही इंजिनियर आहे, तुम्ही एकदा बोलून घ्या. मग तिथे भेट झाली आणि पप्पांनी सांगितलं की उद्या सकाळी आम्ही 9 वाजता तुमच्या घरी येतोय मुलीला बघायला. आणि मला बघायला येताना पप्पा, भाऊजींचे एक मित्र आणि माझे एक चुलत सासरे आणि सासूबाई इतकेच होते. आणि तुम्ही कुठे होता तेव्हा? मी पण नाही, हे होते ना हे यांच्या व्यतिरिक्त. अरे पण ते कुठे म्हणालात तुम्ही? यांच्या व्यतिरिक्त सांगते मी. हो. काय झालं त्या दिवशी सांगा. काय नाही, आम्ही सर्वजण गेलो, मुलगी बघितली, बघून आलो आम्ही सगळे. त्यानंतर लग्नाचा विचार काहीच नव्हता माझा त्यावेळेस. नव्हता, म्हणजे अजिबात त्या नव्हता. दिवसापर्यंत नव्हता. पण त्यानंतर थोडे जॉब्स वगैरे चालू होते, त्यामुळे लग्न करायचा विचार नव्हता. कारण आमच्या दोन्ही पप्पांनी मिळून का नाही असं करत करत ते हो, म्हणजे आमचं होऊन गेलं लग्न आमचं जमायचं लग्न. कारण म्हणजे दोन दोन पप्पा. पप्पा, बाकी काही नाही. तुमच्या मनात नव्हतं? अजिबात नव्हतं. अजूनही नाहीये. आहे ना. मग आता 14 वर्ष झाली. वनवास संपला. हा? वनवास संपला. नाही मी नाही बोललोय, नाही परत माझ्यावर येतं नाही तर. नाही. हा. पण मला सांगा, जो मुलगा लग्नाला तयार नाही तो लग्नाला होकार द्यायचं कारण काय? मुलगीमध्ये वाईट काय हा प्रश्न मला माझ्या अंकलनी आणि पप्पानी विचारला. बरोबर. तर मुलीला आपण चांगले म्हणल्यावर त्याला वाईट बोलू शकत नाही. हं. तर तुम्ही वाईट नाही म्हणल्यावर तुम्हाला करायला पर्याय नाही राहिला माझ्यापेक्षा. लग्न करावं लागलं. म्हणजे ह्या आवडल्या म्हणून तुम्ही केलं नाही? नाही नाही. नाही खरंच नाही. नंतर आवडले ना, पण नंतर ना आवडलं. आता काय म्हणणं आहे 14 वर्षानंतर? खूप चांगला निर्णय होता तो, त्यामुळे आमच्या दोन्ही पप्पांना थँक्यू. खूप चांगलं झालं आमचं. तुम्ही सांगा, तुमचं कसं जमलं हो दोघांचं? गावी आमच्या हिचे एक रिलेटिव्ह आमचे पाहुणे होते, त्यांना माझा स्वभाव आवडलेला. खरं सांगायचं तर ना, यांनी एक मुलगी बघितलेली होती, जवळजवळ तिकडचं लग्न ठरलेलं होतं. आणि मग माझ्या वडिलांना जेव्हा ते जे मध्यस्थी होते त्यांनी सुचवलं स्थळ, आणि मुलीचे वडील म्हणून पहिल्यांदा ते यांच्या घरी गेले. आणि मग अशी एक पद्धत असते की घरी गेलं तर मग त्या मुलीला बघायला जायचं, म्हणून ते जस्ट बघायला म्हणून आले होते. आणि मग बघायला आले आणि मग काय झालं पुढे मुलीचं शिक्षण 12वी. हा. मग करायचं का नाही हे जयश्रीला जो प्रश्न पडला की हे नुसते बघायला आलेत, घोडं अडलं होतं शिक्षणात. अच्छा. मग मी विचार केला, तिची मार्कशीट वगैरे तिनं दाखवलेली तिच्या भावाने वगैरे मला. मग मी मार्कशीट वगैरे बघितल्यानंतर मी विचार केला की ही लग्नानंतर सुद्धा शिकू शकते ना. अरे वा. मग आमचं अरेंज मॅरेज झालं, लग्न झालं. हिचं 12वी to MBA लग्नानंतर शिक्षण केलंय. आणि हिच्या शिक्षणामध्ये सगळ्यात कुणाचा जर मोठा वाटा असेल तर माझ्यापेक्षा माझ्या आईचा. खरं आहे, माझ्या सासूबाई इथं नाहीयेत. खरं तर त्या खरं ती पूर्ण आता अडाणी आहेत, निरक्षर आहेत. 150 पण किलोमीटर अडाणी ती म्हणता राहती, येणार नाही, म्हणूनच ती. कारण त्या निरक्षर असूनही आपल्या सुनेला शिकवण्यासाठी त्यांनी जे काय म्हणजे आजूबाजूच्या खेडेगाव होतं, आजूबाजूच्या बायका यायच्या आणि अरे तू स्वयंपाक करते आणि सून पुस्तक घेऊन काय करणार आहे असे प्रश्न विचारायचे. पण त्यांनी सासूबाईंनी त्याकडे अजिबात लक्ष नाही दिलं. आणि तेव्हा माझं FYला ॲडमिशन घेतलं लग्नानंतर यांनी. आणि आमच्या दोघींमधली जर मैत्रिणींमधली कॉमन गोष्ट तीच आहे की आमच्या दोघींची शिक्षणं लग्नानंतर झाली. म्हणजे 2019ला Masters माझं नम्रतांनी ME केलं आणि मी MBA केलं. क्या बात आहे. तुमच्या दोन्ही कुटुंबांसाठी आम्ही टाळ्या वाजवतो. असंच पाहिजे. बघा ना, त्या माऊली आज 150 किलोमीटर लांब आहे, त्या माऊलीलाही आम्ही नमस्कार करतो. बोला. आणि हिच्या शिक्षणात तसं आता कुटुंबात आमचे बंधू घ्या दोन्ही, ह्यांचाही हातभार भरपूर. जरा बंधूंकडेच जातो, थांबा. काय बंधू, काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या वहिनी आहेत, त्यांनी लग्न झाल्यापासून जो काही त्या दोघांचा स्ट्रगल आहे तो मी पाहिलेला आहे. 92-93 साली ते पुण्यामध्ये आलेले आहेत. त्यांनी काय केलं आहे, कसं राहिलेले आहेत, गावाकडनं किती लोक येतात,
आणि माझी मावशी सांगायचं झालं तर मावशीबद्दल मी बोलेल तेवढं कमी आहे. आणि दोघांबद्दल बोलायचं तर दोघांनी खूप कष्ट करून आता संसार फुलवलेला आहे. मी त्यांचा सख्खा भाऊ. हो. वहिनीचं कौतुक एवढंच की वहिनीने आम्हाला दोघांना सुगरण केलं. म्हणजे काय आहे, ह्या दोघी मैत्रिणी कायम फिरायला जातात. मग आम्ही उपाशी मरण्यापेक्षा मग आम्ही प्रयोग करायला सुरू केले घरात. मग कधी दादा काहीतरी बनवायचा, ते मी उंदीर म्हणून पचवायचं, आणि कधी मी बनवायचं, मग तो माझा उंदीर. आम्ही दोघं असे दोघांना lab- ह्या बनवून फिरायला जायच्या. हो, या दोघी फिरायला जायचे. बरं, या दोघी नाही, ते हिलाही घेऊन जायचे. आणि एक होतं, ह्या तिघी बाहेर पडलीत म्हणजे परत किती वाजता येतील, त्याच्याने सुरुवात केलेली चांगली ना स्वयंपाकाला. नाही, आणि फोन करून सांगणार, अरे तुमच्यासाठी बनवतात तर आमच्यासाठी थोडं बनवून ठेवा. काय वहिनी आहे. ताईंबद्दल बोलायचं म्हटलं तर जसे आले लग्न होऊन आले घरी, तर मला सपोर्ट करणाऱ्या त्या म्हणजे सगळ्या बाबतीत. अच्छा, म्हणजे ह्या फिरायला जातात आणि तुम्हाला कामाला लावतात. नाही मला घेऊन जातात. अच्छा, तुम्ही पण का त्या टीम मध्ये? म्हणजे सगळ्यात जास्त लाड करणाऱ्या म्हणजे त्या. छान आहे सून माझी. दोन्ही सुना छान आहेत, मस्त आहेत, काळजी घेतात माझी भरपूर. काय खुश आजारी आहात, आनंदात आहात. आनंद आहे. दादा बहिणींबद्दल बोलायचं म्हणजे भरपूर काही आहे. स्वतःचा संसार सांभाळून आम्ही जेव्हा पुण्यात आलो, आम्हाला त्यांनी सांभाळलेलं आहे. माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत त्या. आणि एकत्र कुटुंब कसं आणायचं हे फार शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. किती मस्त. बघितलं, कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सगळे एकमेकांबद्दल किती भरभरून बोलतायत, प्रत्येक टप्प्यावर बोलतायत. पण आता दोघेही हे जी बसलेली आहेत इकडे, ते आज आपल्या बायकोला बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. या दोघांसाठी एक खेळ आहे आणि त्या खेळामध्ये असंख्य तुकड्यांमध्ये असलेलं चित्र जोडायचं. दोघांपैकी जो कोणी आधी ते चित्र पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. बघूया काय होणार या खेळात. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. इथे पण विचारतो, बरं, मैत्रीविषयी झालं सांगायचं तर त्या दोघी एकत्र आल्या तर सगळं जग विसरून जातात. अगदी मलाही. मग जायचं म्हटलं तर आम्ही दोघीही सोबत असो, त्या मला सोडून जातच नाही. म्हणजे मोठी बहीण आहे माझी, आम्ही अक्काच म्हणतो. आमचं सगळं बालपण गावाकडेच गेले आणि खूप जर दंगा केलं तर अक्का आमची, म्हणजे आम्ही सगळे तिला हिटलरच म्हणतो, कारण ती काही करू शकते. आणि अजून एक किस्सा म्हणजे आता आपण बघतोय, गेले 2-3 वर्ष झालं करोनामध्ये सगळेजण आपण अडकलेलं. 2 नंबरच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या मिस्टरांना करोना झालेला आणि म्हणजे अक्षरशः काही कळत पण नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. पण माझी दाजी आणि अक्का ती दोघंही म्हटली की नाही, तू आमच्या जवळ येऊन राहायचं, माझा छोटा मुलगा आहे. आणि मी गेली 15 दिवस, म्हणजे लोक अक्षरशः कोणालाच जवळ घेत नव्हते, पण दाजी आणि अक्कानी 15 दिवस मला त्यांच्या जवळ ठेवून घेतलं. म्हणजे त्यांचं हे खरं तर उपकार हा शब्द आपण म्हणूच शकत नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्य की त्यांची मुलगी आहे आणि आम्हाला करणं गरजेचं आहे, त्यांनी ते केलं. पण हे अक्षरशः मी आयुष्यात कधी विसरणार नाही की मी आता म्हणू शकत नाही की ते माझे दाजी आणि अक्का आहेत, मी माझे आई वडीलच म्हणते. मी त्यांचा भाऊ आहे. बहिणीबद्दल सांगायचं तर माझी बहीण खूप प्रेमळ आहे आणि नेहमी माझ्या संगत, म्हणजे पहिल्यापासून आमचं नातं फ्रेंडशिपचं म्हणजे चांगलं, तिने पहिल्यापासून चांगलं नातं आम्ही जपलं एकमेकासोबत आणि खूप चांगलं वाटतं की सगळं चांगली फॅमिली चालली त्याचं. माझ्या नंदुबाई खूप छान आहेत, त्यांचा स्वभावही खूप छान आहे. काळजावर दगड ठेवून नाही,
नाही त्या खरंच खूप छान आहेत. हो ना. हो आणि त्या खूप समजूनही घेतात मला. आज क्षमा मागायची तर कुणाची मागणार? क्षमा मागायची झाली तर मी माझ्या मुलांची मागेन, कारण मी एक वर्किंग वुमन आहे आणि मला तो गिल्ट कायम राहतो की मी त्यांना जो वेळ दिला पाहिजे किंवा त्यांच्या ज्या गोष्टी मी अनुभवल्या पाहिजेत तो कुठेतरी माझ्या जॉबमुळे मला नाही करता येत. क्षमा माझ्या या सगळ्या मोठ्यांचीच, आई वडील, सासू सासरे, भाऊ, कारण माझ्या बिझी शेड्यूलमध्ये ते सगळं घर सांभाळत असतात. तुम्ही? क्षमा मागायची म्हटलं तर माझा स्वभाव थोडासा स्पष्ट आहे. मी पटकन बोलून जाते. खूपदा समोरचे हर्ट होतात. पण हे कळतं? हो, नंतर कळतं. आपण वा, जेव्हा वा, वा. रिलॅक्स म्हणजे आधी नाही कळत, नंतर तेव्हा कळतं. नाही कळत. ते ओघामध्ये त्या पण ह्याच्यात काही कामात बदल होईल का हो? हो, प्रयत्न करेल, नक्कीच प्रयत्न करेल. कधीपासून? आजपासून काय प्रयत्न. मनापासून हसलेत ते माहिती आहे का? तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? मी खरं जर क्षमा मागायची म्हणली तर मी माझ्या आई वडिलांची क्षमा मागेन. या दोन माऊली इकडं सज्ज झालेल्या आहेत. या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार आत्ता ठरणार आहे. बघूया कोण जिंकणार पैठणी. बरोबर ना. हे कसं छान तुम्हाला फसवण्यासाठी वेगवेगळे आकार बाजूला आम्ही ठेवलेले आहेत. पण तो जो मधला आकार आहे ना, हे जे शटल कॉक आहे हे इथून टाकायचं आणि तुम्ही ते व्यवस्थित टाकलं की बरोबर मध्ये जाऊन पडणार आहे. त्या मधल्या गोलामध्येच जाऊन पडणं फार गरजेचं आहे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आज खेळायला सुरुवात तुम्ही करायची आहे. हां, चला. सोपा वाटणारा खेळ कधी कधी कठीण असतो. या तुम्ही या बाजूला. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या जयश्री वैनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी मिळाला. अभिनंदन. त्याच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नम्रता वैनी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. वैनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.